मुंबई पोलिसातील सशस्त्र पोलीस दलात कार्यरत असलेले रवींद्र बाळासाहेब हाके यांचं रविवारी अकाली निधन झालं. ते केवळ 28 वर्षांचे होते. 4 दिवसांपूर्वी बाबा झालेले हाके प्रचंड आनंदात होते. तान्हुल्या बाळाला मुंबईत आणण्याची तयारी सुरू केली होती. त्यासाठी त्यांनी मुंबईत घराचा शोध सुरू केला. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. भाड्याने राहण्यासाठी घर पाहायला जात असताना हाकेंचं अपघाती निधन झालं. त्यांच्या निधनानंतर पोलीस वर्तुळात हळहळ व्यक्त होत आहे. रवींद्र हाके मुंबई पोलीस दलात कार्यरत होते. ते मूळचे पुण्याच्या इंदापुरातील मदनवाडीचे रहिवासी होते. वर्षभरापूर्वीच त्यांचा विवाह झाला होता. 4 दिवसांपूर्वी त्यांच्या पत्नीनं बाळाला जन्म दिला. बाबा म्हणून प्रमोशन मिळालेले हाके खूप आनंदात होते. पत्नी आणि बाळासोबत अधिक वेळ घालवता यावा यासाठी त्यांनी कामापासून जवळच भाड्याने राहण्यासाठी घराचा शोध सुरू केला. कांजूरमाडा वसाहतीत राहणाऱ्या मित्राला रवींद्र हाकेंनी रविवारी कॉल केला. आपण घर पाहायला येणार असल्याचं हाकेंनी कळवलं. रात्रपाळीचं काम संपवून हाके रविवारी सकाळी कांजूर स्थानकात उतरले. मेगा ब्लॉक असल्यानं प्रवाशांची गर्दी होती. लोकल उशिरानं धावत असल्यानं गर्दी वाढत चालली होती. लोकल उशिराने येणार असल्यानं हाकेंनी फलाट बदलण्यासाठी पुलाचा वापर न करता शॉर्टकट घेतला. ते रेल्वे रूळ ओलांडू लागले. कानात हेडफोन घालून हाके रूळ ओलांडत होते. तितक्यात त्या रुळांवर रेल्वेची टॉवर वॅगन आली. चालकानं अनेकदा हॉर्न वाजवला, पण हेडफोनमुळे हाकेंना काहीच ऐकू आलं नाही. टॉवर वॅगननं त्यांना धडक दिली. त्यात ते गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलीस घटनास्थळी धावले. हाके यांना तातडीनं राजावाडी रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र त्याआधीच त्यांचं निधन झालं होतं. या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असून हाके यांच्या कुटुंबियांना त्यांच्या निधनाबद्दल कळताच त्यांना जबर धक्का बसला. हाके यांच्या कुटुंबावर आणि मित्रपरिवारावर शोककळा पसरली आहे.